गरम होत आहे ना मम्मी? हिचं लक्ष सुद्धा नाही माझ्याकडे. ये मम्मी, गरम होत आहे बसमध्ये. आईच्या महिला मंडळाची सहल 2 वर्षांपूर्वी नवीन असताना जेव्हा तिची पहिली सहल होती तेव्हा तिला मी सांगायचो, सतत मला चिटकून राहू नको, इथे मैत्रिणी कर आणि त्यांच्याबरोबर फिर. तरी सुद्धा ती नेहमी माझ्या मागे मागे असायची. आता दिवस फिरले माझे, तिला मैत्रिणी झाल्या, आता माझ्याकडे लक्ष कमी. मला मात्र तिचा चालताना तोल जातो म्हणून ती कुठे धडपडू नये यासाठी तिच्याबरोबर जावं लागतं. नाहीतर मला काय करायचंय या बायकांच्या सहलीत, त्या पण वयाच्या 80 गाठलेल्या किंवा लवकरच गाठणाऱ्या. माझी गाठ इथे कुठेच पडणार नाही. मी झोपून घेतो. आजच्या सहलीचे 3 भाग आहेत. इस्रायलच्या उत्तरेला कुठल्या एका रानामध्ये ओढा वाहतो, तिथे थोडे फिरणार आणि नंतर एका अरब गावामध्ये जाऊन कोणाच्या घरी अरब गाणी वगैरे असा कार्यक्रम आहे. मात्र माझ्यासाठी त्याहीपेक्षा महत्वाचा कार्यक्रम म्हणजे आजचा नाश्ता. आणि हो, नेहमीसारखा नाही हो नाश्ता. नेहमी तो बसमधून उतरल्यावर उभ्या उभ्या वाटतात तो. आज अगदी खास नाश्ता आहे असं सांगितलं आहे. अरे, पहिला थांबा आला, मला धार मारायची होती. या जागी सहसा आम्ही नेहमी थांबून नाश्ता करतो, पण आजचा नाश्ता पुढे एका खास जागी आहे. मात्र सकाळपासून कॉफी घेतली नाही. एकदा तो डोस गेला गळ्यामध्ये म्हणजे माझी झोप जावी. गर्दी बघ किती आहे कॉफीला तिथे. हो, दुसरीकडे कुठेतरी बघूया. चल. आहे त्यांच्याकडे कॉफी? नाही नाही. ही प्रथमोपचाराची मोटरसायकल. कधी कुठे गरज लागली तर भर वाहतुकीतून सुद्धा तिला तिथे पटकन पोहोचता येतं. यात खास करून डेफिब्रिलेटर म्हणजे हृदयविकाराचा झटका आला तर ते शॉक वगैरे देतात ना, ती सगळी सामग्री असते यात. इथे पण गर्दी आहे मम्मी. हे हापूक खालास कतान. कतान सिमखा. कॉफी खरी माझ्यासाठीच आहे, पण तुम्हाला नाही का घरी सोफ्यावर बसल्या बसल्या आई आणून देत कॉफी, त्यातलाच हा प्रकार. जगात काही लढाया चालल्या आहेत मला वाटतं. आणि हे काय दिलं? चॉकलेट. चॉकलेट काय काय चॉकलेट एकटीने खातेस? हा, बरी जागा शोधलीस तिकडे कॉफीसाठी. इकडे रांग नव्हती, इथे समोर सगळ्यांची रांग एकदम. इथेच आपला गेला असता अर्धा तास. हो, नाश्ता आपल्याला पुढे आहे. मी म्हणून तुझी वाट बघत होते. हो, खा खा, चॉकलेट खा. याचा घोट घ्या आधी. कॉफीच्या आधी चॉकलेटचा घोट नाही, चॉकलेटच्या आधी कॉफीचा घोट घ्या. आपल्याला पुढे आता इथे जवळ अरब गाव आहे कुठलं, तर तिकडे मस्तपैकी नाश्ता आहे. नेहमीसारखा नाही, असं वाटणार नाही. म्हणतात की असं चांगला बसून वगैरे काहीतरी असेल. मग इथे काय घ्यायला नको आपल्याला. आवडली कॉफी? कॉफी छान आहे. मला दे. वेळ व्हायला लागली आपली. घे. नाही पे. केक बघून घ्या इथे मी आता कसे आहेत, म्हणजे संध्याकाळी इथे आलो ना परत खायला होतील आपल्याला. काय? चीज केक आहे. हा चीजचा आहे. हा कोणता आहे? शोकोलाद. आणि हे काय? हे काहीतरी नवीन आहे. मला ठरव, तू आताच ठरव. यातलं नाहीच आहे. मला विचारून येते. आई गेली खरेदीला, काय माहिती किती वेळ घेते तिकडे. काय 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 घेतलं नाहीस? हा, काय घेतलं नाहीस? नाही आहे त्यांच्याकडे. युकॅलिप्ट सॉईल विचारायला गेले. युकॅलिप्टस म्हणजे काय? निलगिरी. अरे, त्याचा घाण वास येतो एकदम. चल मम्मी, लोक चढायला लागली बसमध्ये. चला आता थोड्या वेळावरच आहे. मस्तपैकी नाश्ता आहे, फुकटचा नाश्ता. मला त्या सहलीपेक्षा नाश्त्याचं आकर्षण जास्त आहे. आईच्या महिला मंडळाची अध्यापिका आहे ना, इथे मध्ये तुम्हाला ती नाचताना वगैरे दिसेल. 70 ओलांडली आहे तिने. मात्र सबंध सहल तिचा धुमाकूळ चालू असतो. आणि तिच्यामुळे या सगळ्या बाया इथल्यापेक्षा मुंबईच्या लोकलमध्ये शांत झोप लागावी. आणि त्यात ती कधी विनोदाने सांगते का खरं सांगते ते कळेना. म्हणे फ्रेंच उपहारगृहात नाश्ता आहे.
आता पहिली गोष्ट म्हणजे अरब गावात कुठे आलंय फ्रेंच उपहारगृह, आणि फ्रेंच उपहारगृहात नाश्ता द्यायला या महानगरपालिकेच्या महिला मंडळाला परवडणार तरी आहे का? आपल्याला काय फुकटात आहे ना? म्हणजे आंधळा मागतोय दूध आणि दुधात साखर नाही, काहीतरी वेगळी म्हण होती ती. पॅटिसरीम चामारी म्हणजे खरोखर फ्रेंच उपहारगृहात आणलं आम्हाला. आईच्या गावात, म्हणजे या अरब गावात या सहलीला जेवढे पैसे भरले त्यापेक्षा जास्त केवळ इथल्या नाश्त्याची किंमत असावी. मी तर म्हणतो पुढच्या वेळी कोणत्या सहलीला जर आम्हाला जायला जमत नसेल ना, तर त्यांना सांगू आम्ही नाश्त्यापुरतं येतो आणि नंतर पाहून घेऊ आमचं घरी परत कसं जायचं ते. तुम्ही जा पुढे सहल करा. या गावाचं नाव दालियात अल कार्मेल. हे गाव अरबांचे, मात्र मुस्लिम अरब नव्हे, हे ड्रूज जातीचे अरब. यापैकी काही थोडे इस्रायलमध्ये मुळात होते. मात्र काही दशकांपूर्वी जेव्हा इस्रायलची सिरियाबरोबर लढाई झाली तेव्हा इस्रायलने सिरियाचा मोठा प्रदेश बळकावला आणि तेव्हापासून तेथील नागरिक इस्रायलचे नागरिक झाले. तेव्हापासून या ड्रूज लोकांची संख्या वाढली. इस्रायलच्या निष्ठावंत नागरिकांमध्ये यांची गणना होते. इस्रायली सैन्यामध्ये भाग घेऊन लढण्यामध्ये या ड्रूज नागरिकांचे सरासरी प्रमाण ज्यू नागरिकांपेक्षाही जास्त आहे. आश्चर्य वाटतं नाही का आपल्याला? याचा अर्थ येथील मुस्लिम नागरिक इस्रायली सैन्यात बिलकुल जात नाहीत असा होत नाही. इस्रायलमधील मुसलमान सुद्धा इस्रायली सैन्यात आहेत. 2 वर्षांपूर्वी गाझामध्ये झालेल्या लढाईत इस्रायलच्या बाजूने लढताना काही मुसलमान सैनिक सुद्धा मृत्युमुखी पडले आहेत. आता ते जाऊ द्या, माझ्या मुखी अंडी पडत असताना कशाला मृत्युमुखीच्या गोष्टी. जागा बाकी आवडली मला. आमच्या परदेशातील सहलींमधील हॉटेलमधला भला मोठा नाश्ता आठवला. अगदी शांत निवांतपणे खात बसायचं फुकटात. पण हे बघा, प्रत्येक फ्रेंच उपहारगृहात एक गोष्ट असते, ती मला इथे अजून काही दिसली नाही. कुठे बरं असावी, कुठे बरं असावी? इथे तर दिसत नाही मला. सहसा या बाजूला असते. इथे सगळे चॉकलेट, केक वगैरे असे पदार्थ आहेत. आम्ही एवढं खाऊन घेतलंय की आता केकाला जागा उरली नाही बिलकुल. एक मस्तपैकी कॉफी तेवढी होऊन जाऊ दे आता. मला टेबलावर गेलं पाहिजे, माझी कॉफी चुकली तर. पण ती जागा सापडत नाहीये ना मला. कुठे बरं असावी, कुठे बरं असावी? यांची लोकांना कॉफी द्यायला सुरुवात पण झाली. मी टेबलावर नसलो तर आईला सुचलं पाहिजे त्याला माझ्यासाठी कॉफी सांगायला. ती आपल्या मैत्रिणींबरोबर गर्क नाही हो. मला वाटतं मागवली तिने माझ्यासाठी कॉफी. मी आपला शोध चालू ठेवतो. नाही, या खणामध्ये तर नसणार. कुठे बरं असावी? मी बाहेर जाऊन बघतो. छ्या, काय मूर्ख मी. फ्रेंच उपहारगृहात असणारी गोष्ट उपहारगृहाच्या बाहेर कशी असेल? हे पा, सापडली मला. इथे गिरायकांना कोट आणि जॅकेट ठेवण्यासाठी हँगर लावले आहेत. त्या बाजूचा दरवाजा मला कपाट वाटलं तर हे ते स्थान प्रत्येक फ्रेंच उपहारगृहामध्ये असतं बरं का. चला, आता मला कॉफी मिळाली म्हणजे मला दिवस संपला तरी चालेल. अहो, त्याला कारण आहे. बाहेर अनेक लढाऊ विमाने कानठळ्या बसतील असा आवाज करीत जात आहेत. मी बघतो परत बाहेर गेल्यावर व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवता आली तर. कुठली तरी लढाई सुरू झाली असावी असं मला वाटतं. यांनी सहल तेवढ्यात आटपू नये म्हणजे झालं. मला काय, नाश्ता झाला तेव्हाच माझी सहल झाली. आता पुढचं सगळं माझ्यासाठी औपचारिक. आणि लढाईचं काय आहे, सहसा बहुतेक लढाया या इस्रायलच्या बाहेर लढल्या जातात. नागरिकांना त्याची झळ फार कमी वेळा पोहोचते. आता तुम्हाला तिथे मीठ मिऱ्या लावून खेचून ताणून बातम्या दिल्या जातात. अहो, आणि नाही दिल्या तर बातम्यावाल्यांचा धंदा चालणार कसा हो? आई बघा कारंजात पैसे टाकत आहे. तिला वाटलं आपण इटलीमध्येच आहोत. इटलीमधील ते प्रसिद्ध ट्रेवी कारंज तुम्ही कदाचित व्हिडिओमध्ये वगैरे पाहिलं असेल. किती पर्यटक तिथे येऊन त्या कारंजाच्या पाण्यात पैसे फेकतात. म्हणतात तिथे की 1 नाणं फेकलं तर तुम्ही सुरक्षित घरी पोहोचू शकता. 2 नाणी फेकली तर तुम्हाला प्रेमसंबंध प्राप्त होईल. आणि जर 3 नाणी फेकली तर लग्न किंवा घटस्फोट यापैकी तुमची जी काही इच्छा असेल त्याची पूर्ती होईल.
रुपयांमध्ये सांगायचं झालं तर तेथील कारंजात वर्षापोटी अंदाजे 10 कोटीपर्यंत रक्कम फेकली जाते. आता पटकन इटलीचा व्हिसा कसा काढता येईल याचा विचार करू नका हो. पैसे गोळा करण्यासाठी कारंजात उतराल तर पोलीस पकडून घेऊन जाईल, गुन्हा आहे तो. कारंजात पडलेले पैसे हे सार्वजनिक पैसे असा कायदा आहे तिथे. दर रात्री नगरपालिकेची गाडी येऊन ते पैसे गोळा करून जाते आणि काही गरजू संस्थांना ती मदत म्हणून दिली जाते. तुमच्याशी बोलता बोलता आम्ही इस्रायलच्या उत्तरेला असलेल्या रानामध्ये आलो. इथेच कुठे तो ओढा आहे, तिथे आम्ही उतरणार आहोत. ही सगळी झाडे दिसत आहेत ना. ओ कुलकर्णी, घोडा काय बघताय? मी झाडांबद्दल सांगत आहे. तिथे पहा, घोड्याच्या पलीकडले ही सर्व झाडे इथे इथल्या लोकांनी लावली आहेत बरं का. आता बघा कसे डोंगरच्या डोंगर सजून गेली आहेत झाडांनी. या बसच्या काचा उघडता येत नाहीत. मला कॅमेरा बाहेर काढून वरून जाणारी लढाऊ विमाने दाखवायची होती तुम्हाला. कुठेतरी काहीतरी लफडा झालाय नक्की. राड्याला सुरुवात झाली बहुतेक. वर लढाई चालली आहे आणि खाली आमची इथे सहल. म्हणून किती वेळा आम्ही आमच्यासाठी काळजी करणाऱ्या प्रेक्षकांना नेहमी सांगतो, अहो तेवढी काळजी करू नका हो आमची. नाही म्हणजे काय होतं, तिथे तुम्ही असता चिंताग्रस्त आणि आम्ही बसलो इथे खात मस्त. अरे यमक साधला, यमक. बसमधून मगाशी कुलकर्णींना दिसलेले घोडे आमच्याच बाजूने येत आहेत. अरे घोड्यावर नवरदेव नाही तर नवरी देवी आहे. ओ नवरी देवी, एक उखाणा घ्या ना, एक उखाणा घ्या ना. नवरी देवी खाकरली का घोडा खाकरलाय? व्हिस्कीत सोडा ओढ्यावर घोडा, व्हिस्कीत सोडा ओढ्यावर घोडा, लग्नानंतर विकासराव मला जोड्याने झोडा. अरे काय झालंय काय मला? एकदा यमक, एकदा उखाणा, म्हणजे काव्यकला अगदी ओढ्यासारखी व्हायला लागलीये. मगाशच्या त्या फ्रेंच उपहारगृहात झरा वाहिल्यानंतर अशी ताजी तावानी आहे म्हणून सांगतो या ओढ्यावर. थोडी हुशारी मारून दाखवू का? युट्यूबर नाही का नेहमी काहीतरी विलक्षण असं दाखवतात करून. अरे पण घसरलो तर पचकावायचा. आता आई नाही म्हणाली म्हणून, नाहीतर करून दाखवलं असतं तुम्हाला. या ओढ्याच्या तीराने जवळजवळ 2 किलोमीटरची चाल आहे. वाटेत काही गुहा वगैरे दिसणार आहेत. आता एवढी जास्त चाल आईला जमेल की नाही या काळजीपेक्षा मला इथे चालायचा जाम कंटाळा आलाय. आपण खरे मराठी माणूस हो, कारण नसताना उगाच कशाला चालण्याचा खटाटोप. मी आपला कॅफेमध्ये बसणारा साधा सुधा माणूस, एकाच कॉफीवर तासभर काढणारा. इथे चालत निसर्ग सौंदर्य पाहण्यापेक्षा एखाद्या कॅफेमध्ये ठोंब्यासारखे बसून जगातली सुंदरता आपल्या समोरून चालत जाते, यात जास्त शहाणपणा नाही का? वाटेतल्या त्या लहान गुहांमध्ये सुद्धा हजारो वर्षांपूर्वी मानव राहत होता. आणि ही मोठी गुहा, ती पण माणसाने स्वतःच्या हाताने खोदून काढलेली. माझ्या मते तेव्हा पण एकत्रित कुटुंब पद्धती असावी. निदान कोणत्या तरी श्रीमंत आदिमानवाचे या भल्या मोठ्या गुहेमध्ये वास्तव्य होत असेल. अशा अनेक गुहा इथे ओढ्याला लागून आहेत. ओढ्याच्या तीराने गुहा असण्याचे कारण माणसाला पाण्याची गरज. मात्र माझा आजपर्यंतचा अभ्यास असा होता की रात्रीच्या वेळी जनावरे पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येतात. अशा जनावरांना आपले भक्ष्य बनवण्यासाठी रानटी श्वापदे सुद्धा इथे रात्रीचे दबा धरून बसतात. आज पण तुम्ही अगदी उच्च दर्जाचे कॅम्पिंग करायला वगैरे जाल मोठ्या जंगलात, तर तुम्हाला आधी शिकवले जाईल की रात्री झोपण्यासाठी तंबू अशा पाणवठ्यापासून दूर रोवावा, कारण रात्री पाण्यावर हिंस्त्र जनावरे येतात. मग
असे असताना इथल्या या सगळ्या गुहा ओढ्याच्या अगदी तीराने कशा काय? काय माहिती. त्यांच्याकडे त्यावेळी बाटल्या बादल्या नसतील ना, किंवा ते आदिमानव म्हटले तरी शेवटी इस्रायली आदिमानव बहुतेक प्राण्यांना सुद्धा पळवून लावत असतील. तुमच्याशी बोलताना इथे आई हरवली होती, शेवटी आईस्क्रीमच्या गाडीवर सापडली. चला आता आईचं आईस्क्रीम संपलं की बसमध्ये चढू. म्हणजे आजचा पुढचा आणि सर्वात करमणुकीचा कार्यक्रम म्हणजे आम्ही एका अरब गावामध्ये एका अरबांच्या घरी जाणार आहोत. अरबांची गावातली घरे अगदी भली मोठी असतात बरं का. पाहाल तुम्ही, आम्ही सगळे त्या घरात मावू. तिथे त्यांची मुलगी म्हणजे बाई म्हणा, आपल्या वडिलांसोबत काही अरब गाणी गाणार आहे. आणि इथे गाणी म्हटली म्हणजे या सर्व बाया त्यांची नाचायला सुरुवात. आता एक विलक्षण गोष्ट सांगतो तुम्हाला. अंदाजे 70 वर्षांपूर्वी इजिप्त देशामध्ये एक प्रसिद्ध गायिका होऊन गेली. तिचं नाव कुलथूम. तिची गाणी ती गाणार आहे. कुलथूम ही इजिप्तची गायिका इस्रायलची केवळ विरोधक नव्हती, तर कट्टर द्वेषी सुद्धा होती. इथे असं पण मानतात की ती ज्यू द्वेषी सुद्धा होती. अँटीसेमेटिक म्हणतात ना त्याला. मात्र तुमचा विश्वास बसणार नाही हे ऐकून की इस्रायलमधील ज्यू नागरिकांना सुद्धा तुम्ही विचाराल की त्यांना कोणत्या अरब गायकाची गाणी ऐकायला आवडतात, तर सगळ्यांच्या तोंडी एकमताने कुलथूमचे नाव येईल. नाही का विचित्र वाटत तुम्हाला? नाहीतर इतर देशांमध्ये सहसा अशांवर बहिष्कार वगैरे घालतात. इस्रायलमध्ये मोठमोठ्या कार्यक्रमांना सुद्धा तिची गाणी प्रामुख्याने लावली जातात. आता तुम्हीच ऐका हो तिची गाणी. म्हणजे मी बहिष्कार वगैरे घालत नाहीये, अहो झोपून घेतो मी तोपर्यंत. كل العشاق ليلى 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 سمحك دولا ليلى مبروك عليك يا عريس مبروك والمعازيم
الشعر اسمه